शनिवारी संध्याकाळी पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात राहुल गांधी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। काँग्रेसकडून या कार्यक्रमाची पुण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे। पण या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाला। शुक्रवारी रात्री पुण्यातल्या सीओईपी कॉलेज परिसरात काँग्रेस आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। एबीव्हीपीच्या गुंडांनी सीओईपी कॉलेजमधल्या विद्यार्थिनींना धमकावल्याचा, त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। तर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या एनएसयूआय संघटनेवर मुलींसोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले। या सगळ्यामुळे शुक्रवारी रात्री पुण्यात तणाव चांगलाच वाढला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। पण आता काँग्रेसकडून एबीव्हीपी आणि भाजपवर जोरदार आरोप करण्यात आले। राहुल गांधींची धास्ती भाजपनं घेतल्यामुळे भाजपकडून भाडोत्री गुंड पाठवून तरुण तरुणींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। शुक्रवारी रात्री पुण्यात नक्की काय घडलं, एबीव्हीपी आणि काँग्रेसमध्ये राडा कसा झाला आणि यावरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। शनिवारी संध्याकाळी 4:30 ते 9:30 या वेळेत पुण्यातल्या एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात राहुल गांधी हजारो विद्यार्थ्यांशी शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करणार आहेत। या कार्यक्रमासाठी पुण्यासह महाराष्ट्रातून विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे काँग्रेसकडून पुण्यात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। पण या कार्यक्रमाच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा पुण्याच्या सीओईपी म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या परिसरात जोरदार राडा झाला। सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेल परिसरात काँग्रेसशी संबंधित एनएसयूआय म्हणजेच नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि भाजपशी संलग्न असलेल्या एबीव्हीपी म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन्ही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली। यामुळे हॉस्टेल परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलीस तातडीनं सीओईपी हॉस्टेल परिसरात पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर सुद्धा करण्यात आला। पण या सगळ्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। एनएसयूआय आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। सीओईपी परिसरातील रस्ता अडवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। त्यामुळे पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात सुद्धा घेतलं। यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम सुद्धा हॉस्टेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी ही भाजपची गुंडगिरी असल्याचा आरोप करत निषेध केला। पण हा सगळा राडा नक्की झाला कशामुळे ते आता बघूयात। छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी सीओईपी कॉलेजमधल्या काही विद्यार्थिनी सहभागी होणार होत्या। यापैकी काही विद्यार्थिनींनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला। तेव्हा काही विद्यार्थिनींनी कॉलेजमधून आम्हाला 3 वर्षांपासून स्कॉलरशिप मिळालेली नाही, हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। आता काँग्रेस आणि एनएसयूआय ने यावरूनच एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर या मुलींना धमकावल्याचा आरोप केलाय। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला ज्या मुली पाठिंबा देत आहेत त्यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांकडून धमकावण्यात आलं, त्यांना मारहाण करण्यात आली असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। एनएसयूआयशी संबंधित एका विद्यार्थिनीनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आम्ही रात्री जेवत होतो तेव्हा आम्हाला फोन आला। मीडियाला बाईट देणाऱ्या विद्यार्थिनीला कोंडून ठेवल्याचं आम्हाला सांगण्यात आलं। तेव्हा आम्ही हॉस्टेलमध्ये आलो तर इथले सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते। आम्ही वर जाऊन बघितलं तर त्या मुलीला कोंडून ठेवण्यात आलं होतं असा आरोप एनएसयूआयच्या विद्यार्थिनीनं केलाय। काँग्रेसनं केलेल्या आरोपांनुसार एबीव्हीपीच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं। त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आलं। तसंच रात्री 8 वाजेपर्यंत जर त्यांनी कॉलेजची बदनामी थांबवत आम्ही सांगू त्या पद्धतीनं माध्यमांना बाईट दिला नाही तर तुम्हाला हॉस्टेलमधून आणि कॉलेजमधून काढून टाकू अशी धमकी त्या विद्यार्थिनींना देण्यात आली। याचा एनएसयूआय कार्यकर्त्यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं ही गुंडगिरी सुरू असेल तर फडणवीसांनाही याचं उत्तर द्यावं लागेल। फडणवीसांनी एबीव्हीपीच्या गुंडांना नियंत्रित करावं, अन्यथा जनताच त्यांना धडा शिकवेल असं युवक काँग्रेसकडून सांगण्यात आलंय। या सगळ्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही सीओईपी मध्ये दाखल झाल्यानं परिस्थिती जास्त चिघळली। यावेळी एबीव्हीपी आणि काँग्रेसमध्ये मोठी झटापट आणि धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्यात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काँग्रेसवर गंभीर आरोप केले। काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं, आमच्या भगिनींना सुद्धा मारण्यात आलं असं एबीव्हीपीने सांगितलंय। एबीव्हीपीच्या महिला कार्यकर्त्यानं केलेल्या आरोपानुसार माझी ओढणी खेचून मला आई बहिणीवरून घाणेरड्या शिव्या काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यकर्त्यानं दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी पुण्यात येत आहेत।
छात्रों की गूंज असा कार्यक्रम पुण्यात होतोय. पण या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांच्या लेकीवर राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या काही गुंडांकडून जोर जबरदस्तीनं सीओईपी सारख्या तंत्रज्ञान विद्यापीठातील काही प्रकरणांबाबत वधवून घेतलं जात आहे. सीओईपी कॉलेजमधील एका अनाथ मुलीकडून शुल्काबाबत काही गोष्टी जोर जबरदस्तीनं चुकीच्या पद्धतीनं वधवून घेतल्या जात आहेत. जास्त शुल्क घेतलं जात असल्याचं वधवून घेतलं जात आहे. काँग्रेससारखा पक्ष जो अनेक वर्ष सत्तेत होता, त्या पक्षाला विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण करावं लागतंय, हे अतिशय दुर्दैवी आहे. पुण्यातील तरुणांची दिशाभूल करण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे. विद्यार्थिनींची सुरक्षितता आमच्यासाठी प्राथमिक आहे, असं एबीव्हीपी कडून सांगण्यात आलं. एबीव्हीपीचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या तीनपाठ कार्यक्रमासाठी प्रेक्षक मिळेना म्हणून विद्यार्थ्यांवर जोर जबरदस्ती केली जाते. सीओईपी सारख्या नामांकित परिसरात काँग्रेस आणि एनएसयूआयच्या 100-150 गुंडांनी घुसून त्या ठिकाणी विद्यार्थिनींना मारहाण केली आहे. 100-200 गुंड घुसून विद्यार्थिनींवर हात टाकतायत, मुलांना मारतायत. ज्या मुलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. छात्रों की गूंजचा डंका पिटवणाऱ्या राहुल गांधींना या विद्यार्थ्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? एका सर्वसामान्य अनाथ मुलीनं काँग्रेसला एक्सपोज केल्यानं त्यांच्या बुडाला आग लागलीये. जर तुम्ही अशा प्रकारे विद्यार्थी आणि मुलींवर हात टाकणार असाल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जशास तसं उत्तर देईल. राहुल गांधींना आम्ही पुण्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही, असा इशारा अथर्व कुलकर्णी यांनी दिला. या सगळ्यात ज्या विद्यार्थिनीनं मीडियाला बाईट दिला होता तिचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला. यामध्ये तिने जास्त शुल्क घेतल्याच्या दिलेल्या माहितीबद्दल सांगितलं. माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे. मी सीओईपी कॉलेजमध्ये सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे. माझी ऍडमिशन ओबीसी ऑर्फन मधून झाली आहे. मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 रुपये फी भरली. काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयूआय आणि काँग्रेसचे लोक आले होते. माध्यमांमध्ये माझा एक बाईट आहे ज्यामध्ये मी असं म्हटलंय की आमच्याकडून जास्त फीस घेतली जाते, पण खरं तर आम्हाला मॅन्युप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते मी बोलले आणि जे खरोखर चुकीचं आहे. तेव्हा मला असं सांगण्यात आलं की जर मी आता हे केलं नाही तर नंतर मग मला ह्याचे प्रॉब्लेम होऊ शकतील किंवा पूर्ण फी भरावी लागू शकेल, जे सर्वस्वी चुकीचं आहे. यासाठी मी कॉलेजची माफी मागते, अशी माहिती या विद्यार्थिनीनं व्हिडिओमध्ये दिली आहे. विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ भाजपच्या सोशल मीडिया हँडलवरून सुद्धा शेअर करण्यात आला. हाच व्हिडिओ एबीव्हीपीच्या गुंडांनी मुलीला धमकावून तिच्याकडून वधवून घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. एका अनाथ मुलीनं आवाज उठवला, तिला तुम्ही एका रूम मध्ये बंद करून ठेवलं, तिला धमकावून माफी मागायला लावली. ती सेफ आहे की नाही हे सुद्धा आम्हाला बघून दिलं जात नाहीये. एनएसयूआयच्या मुलींना सुद्धा एबीव्हीपीच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आणि एनएसयूआयच्या मुलींनी केलाय. यानंतर एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी सीओईपी परिसरात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली, तर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पण या सगळ्या राड्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा भाजपवर गंभीर आरोप केले. या सगळ्या राड्यानंतर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की 2 मुलींना कोंडून ठेवलं, एबीव्हीपीच्या गुंडांनी तिला डांबून ठेवलं, तिला धमकावलं, मारहाण केली. त्या मुलीच्या भावानं फोन केल्यानंतर आमच्या युवा काँग्रेसच्या काही मुली इथे आल्या न्याय मागायला. ज्या 2 अनाथ मुलींना डांबून ठेवत ज्या पद्धतीने हुकुमशाही आणि दादागिरी करण्याचं काम केलं, उद्याच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं तसंच कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचं हे षडयंत्र असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच जोपर्यंत या मुलींना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तसंच ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील, विश्वजित कदम सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. ते सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलनाला बसले. सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा कार्यक्रम शांततेत व्हावा हा आमचा प्रयत्न होता, पण छात्रों की गूंज कार्यक्रमाची धास्ती भाजपनं घेतली आहे. त्यामुळे असं कृत्य करून भाजपकडून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सोबत आहोत, असं सतेज पाटील म्हणाले. पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आनंद दुबे आणि रिहान बाबुडे यांच्यावर एबीव्हीपी कडून हल्ला झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय. या दोघांची हॉस्पिटलमध्ये जाऊन काँग्रेसच्या नेत्यांनी भेट सुद्धा घेतली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत आरोप केले. सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा अभाविपच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. फक्त राहुल गांधी यांचं स्टेटस ठेवलं म्हणून मुलींना धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गुंडांना कोणी दिलाय
असा प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थित केला. विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही, म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारायचा हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का? असेल तर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरी समोर काँग्रेस कधीही झुकणार नाही, असा इशारा यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. एकंदरीतच पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून आज राहुल गांधींना पुण्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा एबीव्हीपीनं दिलाय. तर आजचा कार्यक्रम दणक्यात होणार असा काँग्रेसचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे शनिवारी पुण्यात नक्की काय होणार, राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम कसा असणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.